मध्य महेश्वर उत्तराखंडमधील पंच केदारपैकी द्वितीय केदार, जिथे होते भगवान शिवाच्या मध्य भागाची पूजा म्हणजेच नाभीची पूजा। एक असे मंदिर जे भगवान शिवाला समर्पित आहे। उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठ जवळील रांसी गावातून या यात्रेची सुरुवात होते। येथे येण्यासाठी उखीमठ येथून तुम्हाला शेअरिंगमध्ये वाहने मिळतात। उखीमठ पासून रांसी हे गाव 20 किलोमीटर अंतरावर आहे। रांसी हे गाव मध्य महेश्वर यात्रेचा बेस कॅम्प आहे। चला तर मग आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे मध्य महेश्वराच्या यात्रेवर। नमस्कार, आज मी मध्य महेश्वर ट्रेक करणार आहे आणि काल रात्री आम्ही इथे रांसी गावामध्ये आलो होतो। मध्य महेश्वर ट्रेकचा हा बेस कॅम्प आहे आणि आम्ही इथे होमस्टेमध्ये स्टे केला होता। रिया होमस्टे म्हणून आहे, खूप छान अशी ही गावकरी मंडळी आहेत। 1800 लोकसंख्या असलेलं हे गाव रांसी गाव जे मध्य महेश्वरचं बेस कॅम्प आहे आणि इथे मागे सुद्धा एक खूप छान असं मंदिर आहे। इथे मा रांकेश्वरी आहे। शिव आणि शक्ती अशा दोन्ही स्वरूपामध्ये तुम्हाला इथे दर्शन मिळतं आणि दोघांचंही एकाच पाषाणात कोरलेली मूर्ती आहे शिव आणि शक्तीची। आणि या मंदिराची एक वेगळी पौराणिक कथा आहे। आता मी थोड्याच वेळात सुरू करणार आहे मध्य महेश्वरचा ट्रेक। आमच्या होमस्टे पासून मध्य महेश्वरचा स्टार्टिंग पॉइंट अक्तोलीधार हा 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर होता। आता मी मध्य महेश्वरचा ट्रेक सुरू करत आहे। हा जो मागे रस्ता दिसतोय तो कच्चा रस्ता आहे आणि हा जवळजवळ 500 मीटर आम्ही चालत आलो। त्याच्या आधी एक आधीपर्यंत व्यवस्थित पक्का रस्ता होता। तिथपर्यंत आम्हाला जो आमचा होमस्टेचा जो मालक आहे त्याने आम्हाला तिथपर्यंत सोडलं आणि आता तिथून इथे चालत आलेलो आहे। आणि हा आता इथे मागे बघाल, इथे रस्ता संपलेला आहे आणि इथून आता हा ट्रेक सुरू होतोय मध्य महेश्वरचा। खूप उत्सुकता आहे की हा ट्रेक कसा असेल। हर हर महादेव। चला, हा मागचा रस्ता आहे, इथपर्यंत तो व्यवस्थित रस्ता आहे। काम चालू आहे रस्त्याचं। हे ट्रेकिंगला असे मार्किंग सुद्धा करून ठेवलेले आहेत त्यांनी, जेणेकरून जे ट्रेकर्स आहेत किंवा जे दर्शनाला येणारे यात्रेकरू आहेत त्यांचा मार्ग सोपा होईल। डोंगरा आडून अबीर गुलाल उधळत सूर्यनारायण जणू काही आमचे स्वागतच करत होते आणि या वृक्षराजीकडे पाहताना मानेचा कोन मात्र 180 अंश करावा लागत होता। आम्ही ट्रेक सुरू केल्यानंतर 1 किलोमीटर पर्यंत आणि मुख्य रस्त्याला लागेपर्यंत हा असा उतारच होता। हा उतार उतरताना थोडी कसरतच करावी लागली, पण या पहाडी छोकऱ्या बघा किती सहजपणे उतरता आहेत। इथे घोड्यांची संख्या केदारनाथपेक्षा फारच कमी आहे आणि इथले घोड्यांचे दर जे आहेत ते इथून मध्य महेश्वरला फक्त जाण्याकरिता 3000 रुपये प्रत्येकी आकारले जातात। ज्यांना चालत जाणं शक्य नाही अशा यात्रेकरूंसाठी घोडा हा पर्याय खरोखर सोयीचा आहे। आणखीन एक गोष्ट मला इथे आढळली ती म्हणजे इथे केदारनाथ सारखे डोलीवाले आणि पिट्टूवाले नाहीत। म्हणजे इथे यात्रेकरूंना फक्त 2च पर्याय आहेत, ते म्हणजे एकतर पायी चालत जाणं किंवा घोड्यावरून प्रवास करणं। हा जो ट्रेक आहे म्हणजे इथे गोंदार म्हणून एक गाव आहे, त्या गावापर्यंत म्हणजे हा उतार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा चढावाला सुरुवात होते। खडी चढाई आहे। तर बघूया आता या ट्रेकमध्ये अजून काय काय बघायला मिळतं। खूप सुंदर असा निसर्गरम्य असा हा परिसर आहे। तुम्ही
तुम्हाला ही निसर्गाची गाज ऐकू येत असेल. इथे पक्ष्यांची जी किलबिलाट आहे, आवाज आहे, इथे किड्यांचा आवाज आहे, ते सगळं तुम्हाला इथे अनुभवायला मिळतं. अगदी जे घनदाट जंगल असं म्हणतो ना, ते इथे आहे. इथून मध्यमहेश्वर 13 किलोमीटर दाखवत आहे, पण मला वाटत नाही 13 किलोमीटर असावं, जास्त अंतर आहे. मध्यमहेश्वर यात्रेचा प्रवास इतक्या निसर्गरम्य दृश्यांनी भरलेला होता, म्हणजे समोर हिरवेगार डोंगर, गगनचुंबी झाडे, खोल दरीत वाहणारी मधुगंगा नदी आणि त्या डोंगर रांगातून जाणारी ही प्रवासाची वाट. मुंबईच्या धकाधकीतून आलेल्या मला सूर्यनारायण आज वेगळेच भासत होते. सहस्त्र किरणांनी त्यांनी हा परिसर उजळून टाकला होता आणि त्यांच्या प्रकाश योजनेने आज माझे मन मोहून टाकले होते. मजल दर मजल करत केलेल्या प्रवासात अजून एक सुखद धक्का मिळाला, तो म्हणजे हा गोंडार वॉटरफॉल. वाटेतून जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची पावले इथे थबकल्याशिवाय राहतच नाहीत. प्रत्येक जण इथे रेंगाळतोच. शेजारून जाणारा लोखंडी ब्रिज आणि त्याला खेटून असलेला हा धबधबा. हा फेसाळता धबधबा पाहताना माझी पावलं मात्र पुढे सरकत नव्हती. त्या धबधब्यात जाऊन डुंबावंसं वाटत होतं. इतका सुंदर आणि क्रिस्टल क्लिअर वॉटर असलेला धबधबा पाहताना नजर हटत नव्हती. जो धबधबा दिसतोय तो धबधबा पार करून आलो आणि मला इथे आल्यानंतर असं दिसून येतं की हा रस्ता जो आहे तो कायम चढ आणि उतार असाच आहे. कुठेही म्हणजे मध्येच कुठेतरी चढ लागतो, मध्येच उतार लागतो. तर जेव्हा उतार लागतो तेव्हा जरा बरं वाटतं, जरा थोडंसं आराम मिळतो. चढ लागताना पुन्हा दमछाक होतो. ही आहे मधुगंगा नदी, जी आपल्याला संगमापर्यंत साथ देते. पण या मधुगंगा नदीचा प्रवास फारच रंजक आहे बरं का. गंगोत्री ग्लेशियरमधून वाहत आलेल्या या मधुगंगा नदीचा संगम अलकनंदा नदीसोबत होतो आणि पुढे ही मधुगंगा नदी अलकनंदा नदीचं रूप घेऊन वाहू लागते आणि या अलकनंदा नदीचा पुढे देवप्रयागला भागीरथी नदीशी संगम होऊन या दोन नद्या पुढे ऋषिकेश हरिद्वार येथे गंगा नदीच्या रूपात प्रगट होऊन वाहू लागतात. पण या प्रवासात रस्त्या शेजारून खळखळ असा आवाज करत जाणारी मधुगंगा नदी स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव मात्र ठळकपणे करून देत होती. मधुगंगा नदीच्या पात्रा शेजारून जाणारा रस्ता, असा हा सिनेमॅटिक व्ह्यू अनुभवताना मन सुखावत होतं. आमच्या वाटेत येणारे भले मोठे कातळ जणू काही आमची वाट अडवत होते. हे विशाल कातळ पाहून माझे डोळे विस्फारले आणि चालता चालता मी पुन्हा एकदा त्याच्याकडे मागे वळून पाहिले. आम्ही या संपूर्ण यात्रेमध्ये, ट्रेकमध्ये कुठेही मिनरल वॉटर विकत घेतले नाही, कारण निसर्गाने अशी जागोजागी नॅचरल वॉटर फिल्टरची सोय केलेली असताना मिनरल वॉटरची गरजच काय. एकदम गारेगार पाणी, गारेगार, जे फ्रीज पेक्षाही गार. पहाडातलं थंडगार पाणी पिऊन फ्रेश आणि तरतरीत झालो आणि वाटेला लागलो. गोंडार गावाजवळ पोहोचता पोहोचता वाटेत लागते देवीधार मंदिर. देवीधार मातेचं दर्शन घेऊन आम्ही पुन्हा एकदा वाटेला लागतो.
कारण आम्हाला लवकरात लवकर गोंडार गावात पोहोचायचं होतं. कारण आमच्या पोटात आता कावळे ओरडू लागले होते. कारण सकाळपासून फक्त चहा बिस्किटावरतीच आम्ही होतो आणि तिथे जाऊन आमच्या नाश्त्याची सोय होणार होती. पण गोंडार गावात पोचता पोचता सूर्यनारायण अधिकाधिक तप्त होत चालले होते आणि शरीरातली ताकद सुद्धा संपत चालली होती. पण वरवर सरळ वाटणारा हा रस्ता पुढे काय रंग दाखवणार होता ते मात्र आम्हाला माहीत नव्हतं. शरीराला आलेला क्षीण अशा अनपेक्षित निसर्गरम्य दृश्यांनी थोडा काळ का होईना पण दूर पळत होता. कसे बसे करत आम्ही गोंडार गावात पोचलो. हे या यात्रेमधील आणि यात्रेकरूंच्या आरामाच्या दृष्टीने महत्त्वाचं गाव. गावात मोजून 8 ते 10 घरं होती. अक्तोली धार ते गोंडार हे अंतर 5 किलोमीटरचे आहे. या गावात शिरताच विश्रांतीसाठी बसलेले बरेच यात्रेकरू आम्हाला दिसले. आम्ही राजेंद्रला शोधत होतो. जास्त शोधाशोध न करता राजेंद्र आम्हाला सापडला आणि आम्ही त्याच्या इथे विश्रांतीला थांबलो. आणि त्यानंतर सर्वात आधी जे काम केलं असेल ते म्हणजे गरमागरम पराठ्यावरती ताव मारला. गरम पराठा. हे मध्य महेश्वर या ट्रेकमधलं पहिलं गाव आहे गोंडार म्हणून. आणि या गावामध्ये बरेच असे होमस्टे आहेत, ढाबे आहेत ज्याच्यावरती तुम्ही ब्रेकफास्ट करू शकता. बुरांश म्हणून एक सरबत आहे, इथल्या फुलांचं, बुरांश जे फूल आहे त्या फुलांचं एक सरबत इथे तयार केलं जातं, त्याचा स्वाद तुम्ही घेऊ शकता. आणि इथे आराम केल्यानंतर चहा किंवा नाश्ता केल्यानंतर तुम्ही इथून पुढे तुमचा मध्य महेश्वरचा ट्रेक सुरू करू शकता. तर हे पहिलं गाव आहे या ट्रेकमधलं गोंडार. पुन्हा एकदा यात्रा सुरू केलेली आहे. वाटेत पुन्हा भला मोठा कातळ वाट अडवून उभा होता. जणू काही तो कपाळ मोक्ष करण्यासाठीच वाटेत उभा होता असं वाटत होतं. त्यामुळे या वाटेवरून चालताना डोकं सांभाळून चालणं हेच योग्य होतं. आता मात्र ओढ लागली होती मधुगंगा आणि मोरखंडा नदीचा संगम पाहण्याची. त्यामुळे पावलं अगदी झपझप पडू लागली होती आणि कधी एकदा संगमावर पोहोचतोय असं झालं होतं. आपण आलो आहोत संगमावरती. तर ही जी नदी या बाजूने जी येते डाव्या बाजूने ती आहे मोरखंडा नदी आणि ही जी आहे ती मधुगंगा. आणि यानंतर जी नदी पुढे वाहत जाते ती मधुगंगा म्हणूनच ओळखली जाते. तर हा असा खूप सुंदर असा संगम आहे इथे. आपल्या हिंदू धर्मात नद्यांच्या संगमाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यामुळे नद्यांच्या संगमाला एक पवित्र स्थान मानलं जातं. डाव्या बाजूने येणारी मोरखंडा आणि उजव्या बाजूने येणारी मधुगंगा या नद्या या ठिकाणी एकमेकींना इतक्या कडकडून भेटतात की त्यांच्या खळखळाटापुढे आपलाच आवाज आपल्यालाच ऐकू येत नाही.
हा संगम झाल्यानंतर या नदीचा पुढील प्रवास कशा प्रकारे होतो हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलेलं आहे. या संगमावर उतरताना जो उतार लागतो तो इतका निसरडा आहे की पाय घट्ट रोवून आम्ही कसेबसे खाली संगमावर उतरलो. या संगमावरती 2 ब्रिज होते. एक लोखंडी जो मला वाटतं नव्याने बांधला गेला असेल आणि दुसरा जो गावकऱ्यांनी बांधला होता. हा संगम पाहताना आणि आजूबाजूचा परिसर पाहताना शरीरातील थकवा क्षीण कुठल्या कुठे पळून गेले हे कळत सुद्धा नाही. आम्ही नव्या ब्रिजने हा संगम पार करायचे ठरवून चालू लागलो. संगम पार केल्यावर वरच्या अंगाला एक गाव लागतं. त्या गावाचं नाव वंतोली. वंतोली हे गाव या यात्रेमधील दुसरं गाव. येथे सुद्धा यात्रेकरूंच्या विश्रांतीची, राहण्याची, नाश्ता, जेवण याची सोय होते. इथे सुद्धा बरेच यात्रेकरू आम्हाला विश्रांती घेताना आणि चहा नाश्ता करताना दिसले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे आम्हाला घोडे सुद्धा उभे असलेले दिसले. म्हणजे इथपर्यंत ट्रेक करून तुम्ही पुढचा प्रवास घोड्याने करू शकता. कारण खरी चढाई या गावापासूनच सुरू होते, ती अगदी मध्यमहेश्वराच्या मंदिरापर्यंत. आणि आता आम्ही चढाईला सुरुवात केल्यानंतर मागे वळून पाहिल्यावर आम्हाला दिसत होतं मागे सोडून आलेलो ग्वांडार गाव. वंतोली गावापासून बऱ्याच उंचीवर आल्यानंतर सुद्धा संगमाचा आवाज अगदी व्यवस्थित कानी पडत होता. आता वाटेत एक नवीन गाव लागलं होतं आणि त्या गावाचं नाव होतं अपर वंतोली. या ठिकाणी सुद्धा राहण्याची सोय आहे, होमस्टे आहेत, चहा नाश्त्याची सोय आहे. म्हणजे जिथे तुम्हाला थकवा जाणवेल किंवा जिथे तुम्हाला विश्रांतीची गरज भासेल तिथे या गावामध्ये तुम्ही थांबू शकता, विश्रांती घेऊ शकता, स्टे करू शकता. अक्तोलीधार, ग्वांडार, वंतोली, अपर वंतोली ही गावे मागे सोडत आता खऱ्या चढाईला सुरुवात झाली होती. थोडक्यात महादेवाने आमची खरी परीक्षा घेण्यास आता सुरुवात केली होती. आम्ही आता धापा टाकत टाकत एक एक पाऊल पुढे जात होतो. इथल्या देवस्थानाने जागोजागी पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय केलेली असल्यामुळे तुम्हाला मिनरल वॉटर विकत घेण्याची गरजच पडत नाही. कडक उन्हात हा ट्रेक करताना शरीर आता फार थकून गेलं होतं. पण वाटेत येणारी गावं पाहून आता आपण जवळ पोहोचत आहोत
हा दिलासा मनाला देत आम्ही हा ट्रेक चालूच ठेवला. या गावाला गाव कसं म्हणू हा प्रश्न मला पडला होता, कारण या गावात एकच घर होतं आणि या गावाचं नाव होतं नानू. उन्हामुळे खरं तर एनर्जी डाऊन झालेली आहे आणि अजूनही इथून मला वाटतं 6 किलोमीटर 5.5 किलोमीटर राहिलेलं आहे मध्य महेश्वर. इथे या बोर्डावरून वरती दाखवत आहे. बघूया आता किती वेळ लागतोय. हा ट्रेक सुरू करायच्या आधी माझ्या मनात एक विचार आला होता की महादेव या अशा उंच ठिकाणी का बरं प्रगट झाले असावेत. याचं उत्तर म्हणजे आजूबाजूला असलेले निसर्गरम्य वातावरण, जे अनुभवण्यासाठी शरीराला कष्ट द्यावेच लागतात. गड्डर म्हणून जे गाव आहे त्याच्यानंतर जो काही चढाव जो बोलतो खतरनाक चढाव आहे. म्हणजे अक्षरशः 10 पावलांवरती थांबून श्वास घ्यावा लागतो आणि मग चालावं लागतं. असंच करत आलो मी इथपर्यंत. आता बघूया 4 किलोमीटर राहिलेले आहे. किती वाजता पोहोचलो माहीत नाही, ते शंकरालाच माहिती, महादेवालाच माहिती. हर हर महादेव. बऱ्याच वेळाने हा असा सरळ रस्ता आलेला आहे आणि अजूनही मला वाटतं हा डोंगर पार करून जायचा आहे. मागे वळून पाहताना वाटेवरून येणारी माणसे लहान दिसत होती आणि आपण एवढं अंतर पार करून आलो आहे. ही सुखावणारी बाब शरीराला आणि मनाला आराम देणारी होती. आता वाटेत लागले होते 2 घरांचे गाव, म्हणजेच मैखंबा. सकाळी 6 वाजता ट्रेक सुरू केला होता आणि आता दुपारचे 2 वाजले होते. दूर डोंगरावर ढग दाटून आले होते आणि आता ऊन जाऊन बऱ्यापैकी सावली आली होती. पण वातावरणात अचानक गारठा निर्माण झाला होता. उन्हामुळे आलेला थकवा काही केल्या कमी होत नव्हता. या फोटोमध्ये जे तरुण दिसत आहेत त्यांचं नाव आहे प्रमोद आठले. वय वर्ष 72, राहणार बोरिवली. तब्बल 8 वेळा मध्य महेश्वराची यात्रा त्यांनी केलेली आहे की नाही प्रेरणादायी. आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन मी माझा पुढचा प्रवास सुरू केला. माझ्या अंगातील त्राणच निघून गेले होते. म्हणजे पुढचा प्रवास मी करेन की नाही याबद्दल मला शंका वाटत असतानाच हे काका भेटले. म्हणजे माझी हालत काय झाली होती हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओत कळेलच. सकाळी 6 वाजता मी ट्रेकिंगला सुरू केलेली आहे आणि 11 वाजता सव्वाचा आणि 2.5 किलोमीटर अजून चढाई आहे मध्य महेश्वर मंदिरापर्यंत. आणि या चढाईने खरोखर दमछाक केलेली आमची. कम्प्लीट एनर्जी डाऊन झालेली आहे. आता खरं तर ऊन नाही आहे, सावली आहे आणि गारठासुद्धा हवेतला आता वाढू लागलेला आहे. आता वरती गेल्यानंतर मध्य महेश्वरला काय टेम्परेचर आहे, तिथे गारठा कसा आहे अजून माहीत नाही. बघूया आता पुढे किती वाजता पोहोचतोय मध्य महेश्वर. आणि मध्य महेश्वराच्या या ट्रेकमध्ये आम्हाला जी भीती वाटत होती तेच घडलं. आम्हाला वाटेत पावसाने गाठलंच. या ट्रेकमध्ये आम्ही कडक उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा 3ही ऋतूंचा आम्ही एकाच दिवशी अनुभव घेतला.
मध्य महेश्वरला तुम्ही ट्रेक केला तर तुमच्यासोबत गरम कपडे आणि असा हा पंखी सोबत असणं फार महत्त्वाचं आहे. कारण इथे कधीही वातावरण बदलतं, कधी कडक ऊन असतं, कधी खूप कडाक्याची थंडी, तर कधी पाऊस. तर आपण इथे पूर्ण तयारीनिशी आलो तर हा ट्रेक आपण खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. आता मध्य महेश्वर जवळ येत असल्याची चाहूल दिली की या बर्फाच्छादित हिमशिखरांनी आणि अचानक मनात नाट्यसंगीत रुंजी घालू लागलं. साद देती हिमशिखरे, साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताती, साद देती हिमशिखरे शुभ्र पर्वताती. कंप्लीट म्हणजे आता पेशन्स संपलेले आहेत. मध्य महेश्वर 550 मीटरवरती आहे असं इथे दिलेलं आहे. आणि आम्ही सकाळी 6ला ट्रेक सुरू केला. आता संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहे की आम्ही आता एक आशा करतो की आम्हाला संध्याकाळची जी 7 वाजताची आरती आहे ती अटेंड करता येईल. पण तिथे राहण्याची पुढे कशी व्यवस्था आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण आता हा 550 मीटरचा ट्रेक आहे तो पटापट क्लिअर करून जितक्या लवकर होईल तितक्या मध्य महेश्वर मंदिरास जवळ पोहोचायचं आहे. आणि संपूर्ण 13 तासाच्या ट्रेक नंतर आम्ही पोहोचलो होतो द्वितीय केदार मध्य महेश्वराच्या द्वारावर. या यात्रेत अक्षरशः महादेव प्रत्येक पावला गणिक, प्रत्येक श्वासा गणिक आम्हाला जाणीव करून देत होते, मी तुझ्या सोबत आहे, फक्त तू धीर सोडू नकोस, तुला आज मी जिवंतपणे स्वर्ग दाखवणार आहे. आणि तसंच झालं. मंदिराचा कळस दिसताच मी मोठ्याने जय जयकार केला. हर 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 महादेव. ज्यावेळी मी केदारनाथ यात्रा केली होती तेव्हाच मनात या यात्रेचा संकल्प केला होता आणि या संकल्पाला बळ देणारे महादेवच. मी ही यात्रा माझ्या पूर्वाश्रमीच्या पुण्याईचं बळ समजतो, म्हणूनच तर मी ही यात्रा पूर्ण करू शकलो. खरं सांगू, जेव्हा मंदिराचा कळस दिसला ना तेव्हा अक्षरशः डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. ते का वाहू लागले ते महादेवालाच माहीत. पण या यात्रेत जे अनुभवायला मिळालं, जी चिकाटी, मेहनत, संकटावर मात करण्याची जिद्द, या सर्वांची जाणीव महादेवांनी करून दिली. ही जाणीव आयुष्यभर महादेवांनी हा देह या भूतलावर असेपर्यंत या देहात जिवंत ठेवावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. या भूतलावर शिव हेच सत्य आहे, शाश्वत आहे आणि त्या शिवाची सुंदरता या निसर्गाच्या कणाकणात असल्याची जाणीव मला या यात्रेतून झाली. या यात्रेचा आम्ही दुसरा भाग सुद्धा प्रसारित करणार आहोत. जर तुम्हाला दुसरा भाग बघण्याची उत्सुकता असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आम्ही तुमच्या प्रतिक्रियांची आतुरतेने वाट पाहत आहोत. आम्ही मध्य महेश्वर येथे राहण्याची सोय कशा प्रकारे आहे, तसेच मध्य महेश्वरापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेले बुढा मध्य महेश्वर या ठिकाणाबद्दल आम्ही तुम्हाला इत्यंभूत माहिती देणार आहोत. तेव्हा पाहत रहा आमचं चॅनल, ज्याचं नाव आहे
मिशन भारत भ्रमण. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या प्रवासामध्ये, नव्या यात्रेमध्ये. तोपर्यंत लोभ असावा.